मस्तक चरणी ठेवी तसे थोरी वसांडिली आपुली परिशे नेने शिव कैसे लोखंडाची जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी भूताची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही कायवान वाता न पुरे हि वाणी मस्तक चरणी ठेवी तसे तुका मने सुख पराविया सुखे अमृत हे मुखे सर्वतसे कायवान वाता न पुरे हि वाणी मस्तक चरणी ठेवी तसे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवाशीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसतसो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठला विठ्ठला
चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जयावर नेता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा कायवानु आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे थोरी व सांडली आपुली परिचय नेने शिव कैसे लोखंडाची प्रस्तुत प्राप्त प्रसन्न निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे, देवतील मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे नमूद करतात की संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते, त्यामुळे मी संतांच्या पायावर डोकं ठेवणं उचित मानतो। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायची वाणी जर अपुरी पडत असेल तर त्या अर्थी संत किती मोठे असतात, तुकोबरायची वाणी किती पवित्र आहे, संत किती मोठे। मी जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेन। शिव भोळा चक्र शिवशंकरांच्या चरणी नतमस्तक होतो। 5 पर्वण्यापैकी आजची एक पर्वणी आहे, उत्तमोत्तम शिवरात्री। 5 पर्वण्या उपवास 24 सांगितले आणि 5 पर्वण्या 29 उपवास वारकरी संप्रदायाने ज्ञानोबारायांनी सांगितले आणि एक उपवास सांगितला अर्ध, एक टाइम जेवून। बाकी ज्ञानोबाराय तुकोबारायांनी एकही उपवास सांगितलेला नाही, फक्त 29 उपवास पूर्ण एकादशी सारखे करायचे आणि एकच उपवास असा आहे तो अर्ध उपवास म्हणजे सोमवार। अशा 30 उपवासाच्या व्यतिरिक्त एकही उपवास असा ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय नाथबाबा सावता महाराज शेना महाराज एकाही संतांनी याच्या व्यतिरिक्त उपवास सांगितला नाही। तुम्ही किती धरीत असताल ते तुमच्या मनाचा मोठेपणा असेल किंवा मूर्खपणा असेल। विठाला त्यापैकी आजचा जो उपवास आहे शिवरात्रीच्या बाबतीत उत्तमोत्तम शिवरात्री असा शब्द महाराजांनी वापरला। आजचा तो पर्व काळ आहे, प्रत्येकाला आजचा उपवास एखादा आजारी असेल व्याधिग्रस्त असेल असा जर सोडून दिला तर मराठवाड्यामध्ये शिवरात्र नाही असा हिंदूच्या कुळात माणूस सापडणार नाही। विठाला अशा या शिवरात्रीच्या पर्व काळावर दरवर्षी ठरल्याप्रमाणे दिव्य असं सुंदरसं मंदिर आहे। ते मंदिर देवादिदेव भगवान शिवशंकरांचं आहे। अशा भगवान शिवशंकराचा शिवरात्री पर्व काळातला उत्सव आदरणीय सोपानरावजी बिडवे, त्यांचं नाव पूर्ण असं लिहून द्या एका कागदावर, सोपानराव उद्धवरावजी बिडवे, त्यांच्या वतीनं आजचा हा शिवरात्रीचा उत्सव आहे। आणि या परमपावन उत्सवात माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी लहानशा गिरगावकराला आज कीर्तन करण्याचा योग येतोय, ते माझं परम भाग्य आहे। या 5-7 कार्यक्रम असल्यामुळे मला त्यांनी फोन केला, भाऊंनी
4-5 ठिकाणी जावं लागणार आहे. तर ते काही कीर्तनातून उठत नाही, पण योगायोग 5-6 ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं त्यांना जावं लागत आहे. मी तसं फोनवरही तुम्हाला सांगितलं. जे करायचं ते लगेच मग करा लगेच. त्यांना गडबड आहे.